नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अर्थशास्त्रातील 15वा वित्त आयोग आणि त्याचबरोबर कर सुधारणाबाबत समित्या पाहणार आहोत आणि GSTमध्ये कुठले कर समाविष्ट आहेत हा पण पाहणार आहोत. आणि त्यानंतर 16वा वित्त आयोग केव्हा स्थापन झाला, त्याचबरोबर त्याचे सदस्य व अध्यक्ष पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. 15वा वित्त आयोग 2020 ते 26 स्थापना झाली 27 नोव्हेंबर 2017ला. शिफारशीचा कालावधी 2020 ते 26 आहे. याचे अध्यक्ष होते NK सिंग, सचिव होते अरविंद मेहता, सदस्य होते अजय नारायण झा, अशोक लाहिरी, अनूप सिंग, रमेश चंद्र. राज्यांचा वाटा. केंद्राच्या करातील राज्यांचा वाटा 41% होता. कर वाटणीचे निकष कसे ठरले होते, तर उत्पन्नातील अंतर हे 45%, क्षेत्रफळ 15%, लोकसंख्या 2011ची जी होती त्याच्यानुसार 15%, लोकसंख्या शास्त्रीय कामगिरी 12.5%, वन आणि पर्यावरणशास्त्र 10%, कर आणि वित्तीय प्रयत्न 2.5 यानुसार मार्क भेटून आपल्याला वाटा भेटणार होता GSTमध्ये. तर सर्वाधिक वाटा भेटलेला आहे उत्तर प्रदेश, ज्याला 17.93%, बिहारला 2 नंबर 10.5%, मध्य प्रदेश 3 नंबर 7.85%, पश्चिम बंगाल 7.52%, महाराष्ट्र 6.31% आणि सर्वात कमी असलेले राज्य 5, तर सर्वात कमी गोव्याला भेटला 0.386%, त्यानंतर सिक्कीमला 0.388%, त्यानंतर मिझोरामला 0.50%, नागालँडला 56% 0. आणि त्रिपुराला 0.70%. यानंतर 15व्या वित्त आयोगाच्या इतर शिफारशी पाहूया आपण. तर 15व्या वित्त आयोगाचे 14व्या वित्त आयोगापेक्षा 42% करातील वाटा 1 कमी करून 41 असा केला. तो 1% नवनिर्माण जम्मू काश्मीर आणि लडाख यांची सुरक्षा व इतर गरजांसाठी देण्यात आलेला आहे. तर 17 राज्यांना वित्तीय तूट कमी करण्यासाठी 2.9 लाख कोटी रुपयाचे अनुदान मिळणार आहे आणि केंद्र सरकार 2025 ते 26 पर्यंत वित्तीय तूट GDPच्या 4% वर आणण्याचा सल्ला दिलेला आहे. त्याचबरोबर 2011ची जी लोकसंख्या वापरली ती 1971ची लोकसंख्या वापरत दक्षिणेकडील राज्यांना तोटा होऊ नये म्हणून जनदर पहिल्यांदाच विचारात घेतला आणि कर प्रत्यक्ष हा नवीन घटक ॲड करण्यात आला. यानंतर कर सुधारण्यासाठी इतर समित्या कुठल्या होत्या, तर वांचू समिती 1971 प्रत्यक्ष कर आणि काळा पैशाच्या शोधासाठी लावलेली होती. त्यानंतर राज समिती 1972 कृषी उत्पन्न व जमीन महसूल संबंधी होती. LK झा समिती 1976 प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर चौकशी समिती, केंद्रीय उत्पादन शुल्क VAT लावावे. चोक्सी समिती प्रत्यक्ष कर सोपी करण्यासाठी समिती. राजमन्नार समिती केंद्र राज्य वित्तीय संबंधा समिती होती. ज्यानंतर राजा चेलैया समिती, जी की 1991ची कर सुधारणा समिती म्हणून ओळखली जाते, जिने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करात सुधारणा करावी, वित्तीय करात VAT पद्धत लागू करावी, कराचे दर कमी असावे पण कर आकारणीचा आधारभूत विस्तृत असावा, महामंडळ कर कमी करावा. त्यानंतर 7वी समिती आहे KL रेखा समिती, 1992ला अप्रत्यक्ष कराच्या एकेरी नियमनासाठी केलेली होती. आणि 8वी आहे विजय केळकर समिती, जी 2002 मध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष
कराबाबत कार्यगट होता. त्यानंतर GSTमध्ये समाविष्ट करण्यात आलेले कर, केंद्र शासनाचे कुठले कुठले कर GSTमध्ये सामील झाले तर केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, केंद्रीय विक्री कर, सीमा करावरील प्रतिशुल्क, सीमा करावरील अतिरिक्त शुल्क, औषध व सौंदर्य प्रसाधनावरील उत्पादन शुल्क, विशेष अतिरिक्त सीमा शुल्क, उपकर, अधिकार शुल्क. त्याचबरोबर राज्य शासनाचे कुठले कर स्टेट GSTमध्ये समाविष्ट करण्यात आले तर राज्य विक्री कर, करमणूक कर, जकात कर व प्रवेश कर, खरेदी कर, प्रवेश कर. त्यानंतर लॉटरी, जुगार व साठेबाजीवरील कर आणि लक्झरी कार वरील कर आणि राज्याचे उपकर व अधिभार ह्या सर्व करांचा SGSTमध्ये समाविष्ट केलेला आहे. आता GSTमध्ये समाविष्ट न झालेले कुठले कुठले कर आहेत तर रस्ते व प्रवासी कर, प्रॉपर्टी कर, टोल कर, मुद्रांक शुल्क, मूलभूत सीमा कर, वीज कर, निर्यात कर हे सर्व GSTमधून वगळण्यात आलेले आहेत. सीमा शुल्क वगळून सर्व अप्रत्यक्ष कर GSTमध्ये समाविष्ट आहेत. 1 जुलै 2017ला GST लागू केल्यामुळे केंद्राचे 8 कर तर राज्याचे 9 कर कमी झालेले आहेत. यानंतर आता आपण 16वा वित्त आयोग 2026 ते 2031 साठी याचा कालावधी आहे आणि 31 डिसेंबर 2023ला याची स्थापना झाली. याचे अध्यक्ष आहेत अरविंद पंगारिया आणि सदस्य आहेत अजय झा, मनोज पंडा आणि सोमुया कांती हे 3 सदस्य आहेत.